नाशिक मधली ही घटना ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। अशोक खरात नावाचा एक माणूस स्वतःला कॅप्टन म्हणवायचा आणि अंकशास्त्र, देवी शक्ती या नावाखाली लोकांना फसवायचा। एका 28 वर्षाच्या महिलेला लग्न जमत नव्हतं। घरच्यांनी तिला त्याच्याकडे नेलं। त्याने सांगितलं, मी सगळं ठीक करतो। पण इथूनच तिचं आयुष्य बदलायला लागलं। कधी खडे घालायला सांगितले, कधी पूजा, कधी विधी, आणि हळूहळू भीती निर्माण केली। हे नाही केलं तर लग्न तुटेल, पतीला धोका आहे। आणि मग एक दिवस प्रसादाच्या नावाखाली तिला काहीतरी दिलं। ती बेशुद्ध झाली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला। हे फक्त एकदाच नाही तर जवळपास 3 वर्ष सुरू होतं। धमक्या, भीती आणि ब्लॅकमेल यामुळे ती गप्प राहिली। पण शेवटी तिने धाडस केलं आणि पोलिसात तक्रार दाखल केली। आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि त्याच्या पेनड्राईव्ह मधून अनेक धक्कादायक व्हिडिओ सापडले आहे। या प्रकरणात अजूनही अनेक मोठे नाव समोर येण्याची शक्यता आहे। लक्षात ठेवा, अंधश्रद्धा आणि भीतीमुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं। अशा लोकांपासून सावध राहा।